राज्य शासनाच्या वतीनं प्रत्येक गरिबाला अन्न मिळालं पाहिजे यासाठी शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत। राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी असे शिवभोजन केंद्र तयार करण्यात आले आहेत। मी सध्या हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये असलेल्या या शिवभोजन केंद्रावर आहे। आता 11 वाजलेत आणि जे रुग्ण आहेत ज्यांना बाहेरून जेवण शक्य नाही त्यांच्यासाठी या ठिकाणी शिवभोजन थाळीच्या माध्यमातून जेवण दिलं जातं। हे सगळेजण या ठिकाणी थाळी घेण्यासाठी थांबलेत, परंतु गेल्या अनेक दिवसापासून शिवभोजन केंद्र चालकांचे जे ते बिलं थकीत आहेत, नेमकं काय अडचणी येतं ते आपण जाणून घेऊया। हे आपल्यासोबत शिवभोजन केंद्राचे संचालक आहेत। मला सांगा, तुमचं केंद्र आहे शिवभोजन थाळीचं, तुम्हाला किती प्लेटची परवानगी आहे आणि काय सध्या अडचणी आहेत? शासकीय रुग्णालयामध्ये साई माऊली जे शिवभोजन केंद्र आहे, आम्हाला 200 थाळ्या दररोज वाटपाची परवानगी शासनाने दिलेली आहे। आणि मागच्या जवळपास 8 ते 9 महिन्यापासून आम्हाला याचं बिल मिळण्यासाठी काय अडचणी आहेत हेही कळायला मार्ग नाही आणि बिलही मिळालेले नाही। किती दिवसापासून बिलं थकीत आहेत? साधारणतः किती रक्कम शासनाकडे बाकी आहे? साधारणपणे आमचे 16 ते 18 लाख रुपये आजच्या घडीला शासनाकडे थकीत आहे। बरं, तर मग आता हे चालवायचं कसं? जे चालवतोय तुम्ही तोच आमचा प्रश्न आहे आणि कदाचित या उद्याच्या बजेटमध्ये त्याचं उत्तर मिळेल अशी आम्हाला शासनाकडून अपेक्षा आहे। काय मागणी काय आहे की तुम्हाला किती यापूर्वी कधी बिलं मिळाले होते आणि आता कधीपर्यंत मिळणं बिलं अपेक्षित आहे? यापूर्वी रेग्युलर बिल मिळत होते, मागच्या काही दिवसामध्ये थोडासा याचा त्रास झाला। तसं आम्हाला पूर्वकल्पना होती की शासकीय काम आहे, थोडंसं मागे पुढे होऊ शकते, परंतु आता अशी कंडिशन आहे आमची संपूर्ण ताकद संपलेली आहे। मागच्या 8 ते 9 महिन्यापासून आम्हाला काहीही मिळालेलं नाही, परंतु या बजेटच्या कडून आम्हाला अपेक्षा आहे की या बजेटमध्ये त्याची काही तरतूद मान्य म्हणजे मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांनी केलेली असावी आणि आमच्या बिलाचा मार्ग मोकळा व्हावा अशी शासनाकडून आमची अपेक्षा आहे। बरं, तुमचं शिवभोजन केंद्र चालू आहे तुम्ही सांगताय, किती नागरिकांना देता तुम्ही आणि आता काय काय? आम्ही 200 नागरिकांना रोज शिवभोजन हे आणि आम्हाला आता किराणा आणणे, रोजचे भाजीपाला आणणे याच्यासाठी ही प्रश्न पडायला आता कसा आणावं। 200 आमचं कंटिन्यू सरकारी सिव्हिलमध्ये गरीब रुग्ण येतात, यांना तर आम्हाला जेवण देणंच आहे आणि यांना 11 वाजता ते बिचारे लोक इथं रोज येऊन इथं येतात। मला हे सांगा, आता किराणा जो लागतो तो कुठून आणताय, त्याला किती खर्च आहे आणि ते त्याची तजवीज कशी करावी लागते? त्या किराणाला आम्हाला 2 का 3 हजार रुपये लागतात, 2-1.5 रुपये भाजीपत्ता हे यायला लागते प्रत्येक दिवशी। आता किती किराणावाल्यांचं काय म्हणणं, किती खर्च द्यावं लागतं? तर किराणावाल्याचे आमच्या आता 8 महिने झाले 8 बिल नाही भेटलं, त्याचे 12-13 लाख रुपये आमच्या अंगावर झालेले कर्ज उधारी। आता किती बिल थकीत आहे तुमचं, किती मिळणं अपेक्षित आहे? आमचे 18 का 19 लाख रुपये बिल बाकी आहे। मग आता हे चालवताना आता सरकारकडे काय मागणी असणार आहे? कधी सरकारने आता या बजेटमध्ये आमच्या बिलाचे शिवभोजनच्या बिलाकडे बघावे। निश्चित। तर हे शिवभोजन केंद्र संचालक आहेत। मागलच्या मे महिन्यापासून त्यांचे शिवभोजन केंद्राचे जे देयक आहेत ते ठप्प आहेत, ते पैसे मिळालेले नाहीत, त्यामुळे आता शिवभोजन केंद्र चालवायची कसे असा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे। किराणा मालाचे जे सामान घेतले त्याची सुद्धा मोठ्या प्रमाणात उधारी तशीच प्रलंबित असल्याची सुद्धा माहिती त्यांनी आता दिलेली आहे। आता सरकार या बाबीची किती दखल घेते आणि त्यांना त्वरित त्यांचे जे देयक आहेत ते अदा करतात का हे बघणं महत्त्वाचं आहे। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।